अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे एकच पर्व, अरे एकच पर्व. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या साखळी उपोषणामध्ये सर्वच पक्षाचे लोक सामील होत असतात आणि या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आव्हान करू इच्छितो की ओबीसीचं आरक्षण अबाधित असावं आणि आपण कोणताही निर्णय घेत असताना ओबीसी समाजाला कोणताही दगा पोचणार नाही, त्यांच्या आरक्षणाला कसलाही धक्का पोचणार नाही. या ओबीसी न्याय हक्कासाठी आज इथे नागपूरच्या या संघर्ष परिसरामध्ये साखळी उपोषण करण्यात आलं आहे आणि या साखळी उपोषणामध्ये नव्याची बैठक आहे सूत्रांनी शिरकत केली आहे. काय सांगण्यात आलं सर आपल्या परिसरात? मागील 1 महिन्यापासून जे जरांगे साहेब आहेत त्यांनी मराठाच्या आरक्षणाबद्दल जो चाहूल दाखवलेली आहे आणि मुंबईला ते एकदम त्यांनी एक आंदोलनाचा जी भूमिका घेतली ते पोहोचले. त्यामुळे एका ओबीसी मध्ये एक थोडासा एक प्रकारची भीती निर्माण झाली. म्हणून आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं का आपण ओबीसी समाज हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. आणि आम्ही मागील 1 वर्षाआधी सुद्धा अशाच प्रकारचा आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली होती आणि आम्ही त्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आम्ही सरकारला नमवलं होतं आणि सरकारने आम्हाला तिथे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी बोलवलं होतं. आणि आज जरांगे साहेबांची जी भूमिका आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, हा असंवैधानिक मागणी ते मागत आहे आणि त्या आम्हाला भीती वाटते आणि ही होणारी गोष्ट नाही आहे. ही असंविधानिक असल्यामुळे कुठूनही ती त्याला देऊ शकत नाही. आणि आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी सरळ सांगितलं का आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊ शकत नाही, आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही. अशा प्रकारचं बोलल्यानंतरही जर ती मागणी भागत आहे आणि एक प्रेशर टॅक्टिक्स सरकारवर करत आहे, त्यासाठी आम्हाला भीती निर्माण झाली. म्हणून आम्ही आमच्या ओबीसी मधून कोणत्याही प्रकारचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण देत असेल तर आम्हाला काही त्याचा विरोध नाही. आम्ही त्या मराठ्यांना तुम्ही वेगळं सुप्रीम कोर्टानं 50 वर्षाचं आरक्षणाची मुदत ठेवलीच आहे, 50 वर्षाच्या वर तर करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर ते ओबीसीचं हे एक गरम महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं वातावरण निर्माण करत आहे. काही लोकांची अशी मागणी आहे की 50% आरक्षण त्यांना बघून ओबीसीचं आरक्षण वाढवण्यात यावं अशी एक मागणी आहे. हे सगळं कोर्टाचा निर्णय आहेत, 50 किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत हे सगळ्या बाबी आहेत. परंतु आज सध्या ज्या बाबी आहेत त्या याच्यामध्ये जे ओबीसीला आरक्षण आहे तिथे 350-400 जाती आमच्या ओबीसी मध्ये आहेत. त्यात एक प्रकारची भर टाकून एक ओबीसी जो एक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आमचा ओबीसी समाज आहे त्याच्यावर हा अन्याय होईल. म्हणून आम्ही ओबीसीला आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मराठा समाजाला कोणत्याही याच्यात आरक्षण द्या, आम्हाला त्याची काही मनाई नाही आहे. जुळलेले आहे आणि साखळी उपोषण आहे. या उपोषणामध्ये नमस्कार मंडळी, मी पांडुरंग वाकडे पाटील, तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आणि आजच्या ह्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या धरणे आंदोलन याला आम्ही पत्राद्वारे पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आमची टीम सगळ्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची आज इथे उपस्थित आहे पाठिंब्यासाठी. आणि ह्या ओबीसी आणि मराठा या समाजांमध्ये जे संघर्ष निर्माण करू पाहत आहेत काही शक्ती, त्याबद्दल मी 2 शब्द फक्त असं सांगू शकेल की आजच्या घडीला ओबीसीसाठी जे आरक्षण आहे ते फार मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या ओबीसी लोकसंख्येच्या साधारणतः ते 52 ते 55% असायला हवं, परंतु ते 27 किंवा काही ठिकाणी 19% आहे. त्यात पुन्हा मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये घेण्यात आलं तर ते फार त्याचं डायल्युशन होईल आणि ज्या संधी ओबीसी समाजातल्या खरोखर गरजू
विद्यार्थ्यांना युवकांना ज्या रोजगाराच्या किंवा इतर क्षेत्रातील संधी त्यामध्ये निश्चितपणे स्पर्धा जास्त निर्माण होईल, त्या संधी कमी होतील. त्यामुळे आमचं असं सांगणं राहील की कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पण विरोध नाही. तथापि ओबीसी मध्ये हे आंदोलन त्यांना आरक्षण देऊ नये. त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनमध्ये किंवा घटनेत तशी तरतूद करून त्यांचं आरक्षण वाढवून घ्यावं शासनाने आणि ते खुशाल त्यांना द्यावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे. बघा असं आहे की मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातले मागणी ते आंदोलन करतात आहे आणि कुठेतरी या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे, एक रोष निर्माण झालेला आहे आणि एक भीतीचं वातावरण बसलेलं आहे. म्हणूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय डॉक्टर बाबासाहेब तावडे साहेबांच्या नेतृत्वात ते संविधान सरकारचं लक्ष वेधण्याकरता साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी जे भीतीचं वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे. मी त्याला आश्वस्त करू इच्छितो की काही झालं कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेकरी करणार निवेदन दिलं, काय निवेदनामध्ये मागणी? या निवेदनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकार दरबारी त्यांनी केलेल्या माझ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचण्याचं विनंती केलेली आहे. त्यात अनेक विषयांची मागणी केली. त्यात विशेष करून हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये ही प्रमुख त्यांची मागणी. इतर त्यांच्या अनेक ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या, ओबीसीच्या संदर्भातल्या, हॉस्टेलच्या संदर्भातल्या, विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या अनेक त्यांच्या मागण्या आहेत. या सर्व मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार. सगळ्यांना त्या प्रकारचे अधिकार आहेत ते सगळं करू शकतात. म्हणून त्या माध्यमातून कोर्टाची हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर मला असं वाटतं की ओबीसी आमदारांनी काही त्यात घेण्याचं कारण नाही की ओबीसी आरक्षण कुठेही धक्का लागणार. बघा असं आहे की ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे, ज्या प्रकारे काल शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. तर माझा या माध्यमातून या सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे, महाविकास आघाडीला प्रश्न आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे, शिवसेना उभाटा गटाला प्रश्न आहे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे. तुम्ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की जे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातली त्याला आपण समर्थन करता का? त्यांनी आपलं मत किंवा त्यांनी जाहीररित्या हे सगळं स्पष्ट करावं जेणेकरून ओबीसी समाज पुढची आपली भूमिका निश्चित करणार. थँक्यू. आदरणीय प्रकाशरावजी साबळे, उमेशवरजी आरेकर, आदरणीय बर्डे साहेब, आदरणीय ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष रमेशजी आजच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणामध्ये आलेल्या सर्व ओबीसी बांधवांचं हार्दिक स्वागत. जय ओबीसी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा. अरे आरक्षणाच्या हक्काचं, आई कुणाच्या बापाचं, अरे आरक्षणाच्या हक्काचं, आई कुणाच्या बापाचं, अरे आरक्षणाच्या हक्काचं, आई कुणाच्या बापाचं. एकच पर्व ओबीसी
आजच्या या राष्ट्र ओबीसी महासंघाचा आरक्षणाचा हक्काचा अरे जो ओबीसी की बात करेगा 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 अरे जय ओबीसी जय ओबीसी। आजच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला पहिला साखळी उपोषणाला आर्थिक मदत म्हणून लीलाधरजी दाबे नागपूर ग्रामीण जिल्हाचे उपाध्यक्ष एक 5,000ची देणगी त्यांनी इथे दिलेली आहे। त्यांचं इथे 5,000 रुपयाचा एक चेक आदरणीय लीलाधरजी दाबे आपल्या चेक स्वरूपामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना 5,000 रुपयाचा चेक दिला। त्यांचं हार्दिक स्वागत। रुपयाची देणगी दिली आहे। त्यांचं इथे आम्ही साखळी उपोषणामध्ये हार्दिक स्वागत करतो। सर्वांनी काय होईल त्यांचं हार्दिक स्वागत करा। जय ओबीसी। आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक हेलेकर सर सुद्धा इथे आजच्या साखळी उपोषणामध्ये बसलेले आहेत। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। जय ओबीसी।